Hello students, we are discussing the second chapter in the subject of cost accounting. The chapter is overheads. This is lecture number 2. Today's lecture particulars are: the class is TYBCom, subject is costing, chapter number is second, and the chapter name is overheads or distribution of overheads. Date is 27th September 2020, 27/9/2020. Lecture number is chapter 2 पैकी second lecture. Chapter 2, lecture 2. Okay, second lecture. So, in our previous period, we have seen the meaning of overheads, types of overheads, classification of overheads, and so on and so forth. I have also given you the notes of costing as well as financial accounting and posted the same to your WhatsApp groups, uh, which you might have. You are required to take down the same in your notebook or get them printed. And in those printed notes, some explanation, a brief explanation is there with regard to overheads. Then, in this lecture, based on this chapter, there will be one different problem carrying 15 marks. That is why this is most easy chapter. This is the easiest chapter of cost accounting. So, in this chapter, we are required to assume that there are different departments. Let me tell a manufacturing firm. In this firm, there are different departments. Department A, Department B, Department C. So, the area occupied by Department A, B, C is this much, B is this much, and C is this much. A, B, C. Right? A, B, C, different department. A department, B department, and C department. Okay? 3 departments are there. The firm has paid rent. रेंट अथवा भाडे दिलेले कोण? संस्था. किती हजार? समजू आम्ही 20,000. पेड रेंट 20,000. ए डिपार्टमेंट किती जागा व्यापलेली आहे? 1,000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर. का हे चॅप्टरचा अंतरार्थ काय सांगतो? मेन ए डिपार्टमेंट इज युजिंग 1,000 स्क्वेअर फूट, 1,000 चौरस फूट वापरत आहे ह्यासाठी. 500 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट अथवा ह्यांना 500 चौरस फूट, 500 चौरस फूट अनुक्रमे बी आणि सी डिपार्टमेंट वापरत आहे. म्हणजे याला आता काय अर्थ झाला इथे? कोणत्या आधारावर रेंट आहे ना? 20,000 एकूण ना संस्थेत टोटल रेंट पेड इक्वल टू किती? 20,000 रुपये. मग कोणत्या आधारावर ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंटला विभाजन करायचं असतं? इथे रेंट कोणते कशावर आधारतो? जेवढा आम्ही जागा जास्त वापरतो तेवढा रेंट जास्त आणि त्या डिपार्टमेंटला द्यायला लागतात. फॉर एक्झाम्पल आहे ना, किती हे कोणत्या विभागात बघा, ए बी सी आहे. ए इक्वल टू 1,000 स्क्वेअर फूट आहे, बी इक्वल टू 500, सी इक्वल टू 500 SQFT इथे आहे. मग ह्याला कोणते किती प्रमाणात झाला गुणोत्तराने कॅल्क्युलेशन करू. सगळे 2-2 शून्य सगळीकडे रद्द करा. 5 एके 5, 5 एके 5, 5 2 10, म्हणजे किती झालं? 2 1 1 झालं. त्यामुळे डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी साठी 2 एकास 1 मध्ये घ्यायचं. 2 एकास 1 यामध्ये गुणोत्तर मध्ये ह्यानं विभाजन करायचं आहे. इक्वल टू ए बी आणि सी साठी 2 एकास 1 या गुणोत्तर मध्ये घ्यायला पाहिजे. मग ए इक्वल टू किती झाला? 2 अधिक 1 अधिक 1 इक्वल टू 4 झाला. ए डिपार्टमेंट साठी 2 चतुर्थांश, टोटल इक्वल टू किती झाला?
2 1 1 इक्वल टू 4 झालं. 4 पैकी 2 आहे ना कोणाला जायला पाहिजे ए डिपार्टमेंटला. गुणले एकूण रेंट किती आहे 20,000. मग ए डिपार्टमेंटचं रेंट किती झाला 10,000 रुपये झाला. तसेच बी डिपार्टमेंटचं 1 आहे. बी डिपार्टमेंटचं 1 आहे. 1/4 ना टोटल गुणले 20,000 इक्वल टू ह्याचं रक्कम किती झालाय 5,000. आणि सी डिपार्टमेंटचं 1/4 गुणले 20,000 रुपये इक्वल टू वन्स अगेन किती येतो इथे वन्स अगेन इक्वल टू 5,000 रुपये येतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं महत्वाचा मुद्दे कोणते रेंट हे आधार काय घेतो आम्ही रेंट इज distributed among department A, B, C on the basis of area. Area of each department. Area being used by each department. For department A, it is 1,000 square foot. Department B, 500 square feet. Department C equal to 500 square feet. Okay. Thus, rent is allocated on the basis of area occupied. हे ऑक्युपाइड काय आहे म्हणे ऑक्युपाइड इक्वल टू वापरलेले जागा. एरिया इक्वल टू जागा वापरलेली किती जागा वापरलेले रेंट इक्वल टू एरिया ऑक्युपाइड. आधार काय लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही ये रेंट इज अपॉर्च्युनिटी डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. इट मे बी डिफरंट इन अ डिफरंट प्रॉब्लेम. या एक्झाम्पल अथवा इलिस्ट्रेशन अथवा उदाहरण आहे ना या उदाहरणामध्ये आहे ना हे घेतलं मी 2 1 1 2 कसं आहे एक 2 दुप्पट आहे 1 पट आहे 1 पट आहे दुप्पट 1 पट 1 पट हे असं कॅल्क्युलेशन केलं तर 2/4 ए डिपार्टमेंटला 20,000 पैकी 1,000 झाला. सो असे लक्षात ठेवा आधार असतो त्या आधाराला काय म्हणतात बेसिस ऑफ अलोकेशन अथवा बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट सुद्धा म्हणा. ओव्हरहेड असेल तर लक्षात ठेवायला पाहिजे काय म्हणतात इथं चार्ट शोविंग अपॉर्च्युनिमेंट म्हणजे इथं तुम्ही संदर्भासाठी अर्थ घेऊ नका घ्या तुम्ही कोणते डिस्ट्रीब्युशन म्हणायला हवी. सो चार्ट शोविंग अपॉर्च्युनिमेंट ऑफ सर्टेन एक्सपेन्सेस काही निवडक खर्चाचा विभाजन वेगवेगळ्या विभागामध्ये कसं करायचं हे एक चार्ट आहे. हे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इमेज काढून पाठवतो. आणि दुसरं म्हणजे हे संपल्यानंतर हे पाठांतरच करायला पाहिजे तुम्ही. पाठांतर म्हणजे ना मनापासून वाचून तुम्ही पाठांतर म्हणजे ना नुसतं आहे ना पाठांतर करायचं नाही मनापासून लक्षात ठेवायचं. परीक्षेत तुम्हाला नुसतं पाठांतर केलं तर नाही समजून घेऊन तुम्हाला ना परीक्षेत त्रास होईल तसं व्हायला नको. सो परिपूर्ण अभ्यास म्हणजे मनापासून समजून घेऊन लक्षात ठेवा नुसतं न समजून घेऊन पाठांतर करू नका एवढंच म्हणायचं. सेकंड एक इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉर्म्युला. सो एक स्टेटमेंट असतो एकदम संक्षिप्त स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटचं सुद्धा ना तुम्हाला लक्षात ठेवा इमेज काढून व्हॉट्सअपवर ग्रुपवर पोस्ट करतो. ते बघून तुम्ही आहे ना हे दोन्ही टायटल वगैरे आहे त्या स्टेटमेंटमध्ये हे दोन्ही आहे ना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. दोन्ही लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. चॅप्टर नंबर 1 चॅप्टर नंबर 2 तारीख वगैरे घालून त्यानंतर पहिला स्टेटमेंट आणि दुसरा अथवा मागे पुढे झालं तर चालेल. हे जे स्टेटमेंट मध्ये तुम्ही या स्टेटमेंटचा ना ह्यामध्ये आहे ना ह्या आधार लक्षात घेऊन इथे विभाजन करायचं असतं. 2 स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाचं सांगतो वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट आय विश टू टेल यू. इट इज द easiest chapter in cost accounting. So if you properly study these 2 statements then you can get 15 out of 15 marks in the examination. So there will be one definite problem based on this chapter in the examination carrying 15 marks or sometimes 20 marks. 5 मार्कचा ना सब प्रॉब्लेम असेल तर एकूण 20 मार्क पर्यंत ना कव्हरेज आहे वेटेज आहे आणि खूप इझी चॅप्टर सुद्धा आहे. कमी वेळेत त्यांना सॉल्व्ह होण्यासारखं आहे. पण हे 2 आहे ना स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायला आणि ह्यासाठी जास्त मेहनत करायला लागते. खूप आहे ना सोपे आहे याच्याबद्दल. फॉर एक्झाम्पल आणि इथे सांगतो की 2 होतो ह्यामध्ये कसं लिहितो रेंट. रेंट कोणत्या आधारावर एरिया ऑक्युपाइड
ह्या स्टेटमेंटमध्ये येणार. आणि हे झालं पहिला, ह्याला निगडित असलेले. आणि स्टेटमेंट तयार कसं करतो बघा मी. स्टेटमेंट इक्वल टू कोणती पद्धतीने तयार करतो इथे, कोणती पद्धतीनं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आहे ना, डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, राईट. इथे ए आहे, बी आहे, सी आहे, राईट. इथे मी काय लिहितो, इथे एक्झाम्पल बघा. प्रॉब्लेम का सॉल्व्ह करतो एवढंच आहे ना, लक्षात घेऊन. पहिला रेंट, राईट. आधार कोणते, इथे आधी त्याच्या आधी ना थोडं लक्षात ठेवा. इथे येतं पहिला पर्टिक्युलर्स, इथे बेस, पहिला घेतो इथे रेंट. रेंट आधार कोणते, एरिया, दॅट इज एरिया ऑक्युपाइड. त्याचा ना हे कॉलम असतो पुढे, कोणते एरिया, कोणते मध्ये 2:1:1 इथे लिहायचं. आणखी एक कॉलम असतो. त्यानंतर ए मध्ये कसं झालं मग 10,000 रुपये, बी मध्ये 5,000 रुपये आणि सी मध्ये किती, 5,000 रुपये. असं सॉल्व्ह करायचं असतं प्रॉब्लेम एक्झामिनेशन मध्ये सॉल्व्ह करताना. त्या रेंटसाठी आधार कोणते, एरिया. ह्याचं तपशील आहे ना सगळे हे चार्ट मध्ये असतं. हे चार्ट मध्ये असलेले खर्च कोणत्या आधारावर विभाजन करायचे हे लक्षात ठेवून हे आहे ना स्टेटमेंट तुम्हाला तयार करावं लागतं एक्झामिनेशन मध्ये. हे चॅप्टर खूप सोपे आहे. दिस चॅप्टर इज व्हेरी व्हेरी इझी चॅप्टर and there will definitely be one problem in the examination carrying 15 or sometimes 20 marks. So this is what you are going to get. These both statements will be posted on your WhatsApp group which you are required to take down in your notebook. नोटबुक मध्ये आहे ना हे दोन्ही गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. उद्याच आहे ना लेक्चर मध्ये हे दोन्ही आधी आज ना तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करतो मी, लक्ष द्या. आणि ते तुम्ही आहे ना नोटबुक लिहून घ्या. ह्या आधारावरून एक सिंपल प्रॉब्लेम उद्याचा लेक्चर मध्ये सॉल्युशन साठी मला घ्यायचं आहे. सो दिस इज व्हॉट यू आर रिक्वायर्ड टू कीप इन माइंड. आय ट्राय टू एक्सप्लेन दिस वन विथ द हेल्प ऑफ ए सिंपल इलिस्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल आणखी एक आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असेल तर इलेक्ट्रिक पॉइंट किती, रेंट असेल तर इथं सांगितल्याप्रमाणे एरिया असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आणखी एक महत्वाचं, एअर कंडिशनिंग असलं तर एरिया किती, एक एअर कंडिशन असलं तर वेगवेगळे, आणि ते एअर कंडिशनचं वेगवेगळ्या विभागामध्ये कसं एरिया असतो. लाइटिंग एक्सपेन्सेस, लाईट पॉइंट्स अथवा इलेक्ट्रिक पॉइंट असतो. त्यानंतर फर्निचर वर डिप्रिसिएशन असलं तर मग ना लक्षात ठेवा फर्निचरचा कॉस्ट किती असतो. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग असेल तर वन्स अगेन डेप्रिसिएशन हे सगळे बिल्डिंग आहे आणि डेप्रिसिएशन आहे म्हणून समजा, मग ना ते डेप्रिसिएशन कोणत्या एरियामध्ये घेतो, एरिया ऑक्युपाइड मध्ये घेतो. हे सगळे खर्च आहे त्यामध्ये आहे आणि त्यानुसार विभाजन करायचं असतं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यानुसार स्टेटमेंट तयार करायचं असतं. कमी वेळी सॉल्व्ह होणार आहे. उर्वरित माहिती आहे ना उद्याचा. आज आहे ना 2 पोस्ट आहे ना स्टेटमेंट आहे ना पोस्ट करतो मी चॅप्टर सेकंड संबंधी, यानी ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजे कसला, ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड म्हणजे नुसतं ओव्हरहेड नाही, ते डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. ह्या परीक्षा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचं असलेले, गरज असलेले आणि सोपे पद्धतीने घ्यायला मी प्रयत्न करायला, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. उद्या लेक्चरमध्ये उर्वरित आहे ना पॉईंट कंटिन्यू करूया. दॅट इज ऑल.